भुखमरी से, अनुवाद से, पूंजीवाद से हम लेकर रहेंगे, हम लेकर रहेंगे। नीट पेपर फुटीचा घोटाळा झाला, त्यामध्ये देशभरातल्या किमान 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून देशाचे जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा या मागणीसाठी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे 23 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। अत्यंत निर्दयीपणे 20व्या दिवशी पांढरे कपडे टाकून गुन्हेगारासारखं त्यांना उचलून नेलं। त्याच्यानंतर संसदेवरती कॉक्रोच पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि देशभरातून जे लाखो विद्यार्थी जमले त्याने संसदेवरती मोर्चा काढला। खरं म्हणजे सरकारची भूमिका असली पाहिजे होती, सरकार म्हणून त्या विद्यार्थ्यांशी बोलायला पाहिजे होतं। ते कुठल्या राजकीय पक्षाचे लोक नव्हते, त्यांची मागणी एकच होती की 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण हे सरकार हे हिटलरशाही प्रवृत्तीचं सरकार आहे। नरेंद्र मोदी हे हिटलरशाहीने वागतात आणि मग कुणाचं ऐकून घ्यायचं नाही, कुणाबरोबर चर्चा करायची नाही, कुणाबरोबर बोलायचं नाही आणि विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा त्यांनी संवाद साधला नाही। आणि संसदेवरती चाललेला जो मोर्चा होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजाच्या जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये बेछूटपणे गोळीबार केला आणि हजारो माणसं भारतीय मारले गेले, त्याची आठवण करून देणारा पर्वाचा प्रसंग होता। आमच्या शेकडो हजारो विद्यार्थ्यांची डोकी फुटली गेली, अमानुषपणे मारहाण झाले, रक्तबंबाळ झाले, कुणाच्या पाय मोडले, जखमी झाले। रात्री तर त्यातली एक मुलगी ही मृत्युमुखी पडलेली आहे। मला असं वाटतं की हे जे सरकार आहे, सरकार दादागिरी तानाशाहीने चालते। आम्ही तुमचा आवाज दाबू ही भूमिका या सरकारची आहे। आम्ही त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली। बाळासाहेब ठाकरे असतील, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, यांना आवाहन केलं आणि त्यांनी देखील या आजच्या बंद मध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आज आम्ही सहभागामध्ये सगळे भारतीय म्हणून सगळे राजकीय पक्ष जे बीजेपी विरोधी आहे विद्यार्थ्यांकडे एकदम बंद शेवगाव कडेकोट असं बंद या ठिकाणी व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकानदारांनी पाळलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोक भाजपच्या विरोधामध्ये त्या घटनेचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावरती येत आहेत। आम्ही देखील त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो की हा देश लोकशाही प्रधान आहे, हा देश संविधानावरती चालतो। हिटलरशाहीची प्रवृत्ती या देशामध्ये कदापि आम्ही खपून घेणार नाही, कारण या देशानं अनेक स्थित्यंतर पाहिलेली आहे। पहिली इंग्रजाच्या विरोधात लढाई झाली, आता ही दुसऱ्यांदा मोदी आणि शहाच्या विरोधात ही लढाई सुरू झालेली आहे आणि म्हणून हे मोदी शहा भाजप हटाव आणि देश बचाव अशा पद्धतीचं वातावरण या देशात। कोणी सुरक्षित नाहीये, महिला सुरक्षित नाही, विद्यार्थी सुरक्षित नाही, कामगार मजूर कोणी सुरक्षित या ठिकाणी नाही आहेत। सगळं भांडवलदारांच्या घशामध्ये घातलेलं आहे आणि म्हणून हे मोदी आणि शहा हटवले पाहिजेत। विद्यार्थ्यांना त्यांनी प्रचंड बेदम मारहाण केलेली आहे आणि म्हणून आमची घोषणा आहे की मोदी शहा कायर आहेत, मोदी शाह कायर है, मोदी शाह कायर है, मोदी शाह कायर है। आणि या कायरांना उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि या देशाला एकत्रित करणारा जय भीमचा नारा हेच उत्तर त्यांना आहे। म्हणून जय 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 भीम, अरे जय 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 भीम। व्यापाऱ्यांचं, दुकानदारांचं, शेवगावकरांचं मनापासून या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद।